भाई क्या बोल रहा है तू? मुझे छोड़ने एक पुलिस आई थी। व्हाट इज दिस बिहेवियर? नो। अबे जीवन में तुम कुछ अच्छा करो फिर भी लोग बोलते हैं, बुरा करो फिर भी लोग बोलते हैं, बट नहीं बोलना चाहिए बात जब किसी के कॅरेक्टर पे आहे तब. सो काय झालं की माझी युजली नाईट शिफ्ट असते तर कधी येस. सो आय थॉट की आता अँगलही व्यवस्थित आणि लाईटचाही काही प्रश्न नाही आहे, प्रॉब्लेम नाही आहे. सो सगळ्यात आधी मी तुम्हाला माझं शेड्यूल सांगते की ते कसं असतं. सो या व्हिडिओचा एक एंड असा असणार आहे की वाटेल तसं कोणाबद्दल बोलू नका. इट्स हर्ट्स पीपल लाईक मी आणि इट्स रिअली हर्ट्स मी. सो झालं असं होतं की माझं शेड्यूल असतं यूकेचा प्रोजेक्ट असल्यामुळे यूकेच्या वेट. सो हे एव्हरीवन, हाय हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. नो वेट, लाईट का असा करतोय बाई, फोकस घे. सो हे एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल मधुमधुरा 18. आणि आई डोंट नो कि ये लाइट में कुछ बुरी शक्ति है या फिर क्यों ये ऐसा कर रहा है भाई, मुझे तो थोड़ा अजीब लग रहा है, बट इट्स ओके. मी तुम्हाला प्रॉपर दिसते आहे ना. तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण स्टोरी टेलिंग व्हिडिओ सिरीज स्टार्ट करू. सो त्या सिरीजचा हा फर्स्ट व्हिडिओ असणार आहे. यात काय झालं, मला ही स्टोरी कधी आठवली ते मी तुम्हाला आधी सांगते. तर आमच्या ऑफिसमधले जे मार्शल्स आहे, काय म्हणतात त्याला, स्कॉट्स, जे आम्हाला सेफ्टीसाठी प्रोव्हाइड केलेले असतात कंपनी थ्रू, जे घरी सोडायला येतं. तर आम्ही त्या दिवशी येत होतो आणि त्यांचे एकदम युनिफॉर्म्स चेंज झाले. तर मला त्यावरून ही गोष्ट आठवली आहे. सो सुरू करूया आपण स्टोरी. पण एक मिनटं. सो हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल मधुमधुरा 18. आणि आज मी बनवते आहे स्टोरी टेलिंग व्हिडिओ पार्ट 1. सो आज मी तुमच्यासोबत एक स्टोरी शेअर करणार आहे आणि या स्टोरीचं तात्पर्य असं असणार आहे की बिना सोचे समझे किसी को भी कुछ भी नहीं बोलना चाहिए. भाई जीवन में तुम कुछ अच्छा करो फिर भी लोग बोलते हैं, बुरा करो फिर भी लोग बोलते हैं, बट नहीं बोलना चाहिए बात जब किसी के कॅरेक्टर पे आए तब. सो काय झालं की माझी युजली नाईट शिफ्ट असते. तर कधी 3 to 1 असते, कधी 5 to 3 असते. तर माझी शिफ्ट सुरू होती 3 to 1. सो काय असतं, आम्हाला सेफ्टीसाठी एक मार्शल प्रोव्हाइड केलेले असतात, जे आम्हाला कंपनी थ्रू जी कॅब असते ती सोडून देते आणि ते मार्शल्स सेफ्टीसाठी असतात. तर त्यांचा युनिफॉर्म चेंज झाला. तर त्यावरून मला ही स्टोरी तुम्हाला सांगावीशी वाटली आणि मे बी तुम्ही पण काही शिकाल यातून की डोंट जज एनीवन गाईज, इट्स हर्ट. सो रात्री 3 to 1 1 वाजता मी घरी आले आणि मला मार्शल सोडायला आले होते. तेव्हा त्यांचे युनिफॉर्म अशाच कलरचं होतं, मे बी असं लाईट ग्रे किंवा काय म्हणू शकता वॅनिला कलर किंवा वॉट एवर, असं पुलिस की वर्दी जैसा था. इन शॉर्ट थोड़ा सिमिलर, नॉट एग्जैक्ट लाइक पुलिस वर्दी. सो वो मुझे छोड़ने है. और असं रूल आहे ॲज पर कंपनी की जोपर्यंत मुली जात नाही. सो येस, नाव मी प्रयत्न पूर्ण केला आहे. बट आय डोंट नो व्हाय दिस लाईट इज ब्लिंकिंग. वेट, हां सॉरी. सो थिंग इज दॅट की जोपर्यंत मुली आत जात नाही घरात तोपर्यंत ते फाटकाजवळ उभे असतात. तर ही स्टोरी आहे जेव्हा आम्ही आमच्या जुन्या घरी राहत होतो. तर मी जुन्या घराचाही ब्लॉग बनवणार तुमच्यासाठी. तर त्यांनी मला सोडलं आणि मी फाटकाच्या आतमध्ये गेली. तोपर्यंत ते उभे होते. युजली जोपर्यंत घरात आपण जात नाही तोपर्यंत ते उभे असतात. सो झालं असं की मी गेली घरी आणि ते गेले. हे आमचं रोजचं रुटीन की स्कॉट सोडायला येतात आणि थांबतात आम्ही घरात जातपर्यंत. पण त्या दिवशी असं झालं की तिथल्याच एखाद्या लहान मुलांनी, लहान म्हणू की यार मॅच्युअरच होता तो. सो त्याने बघितलं असावं मला की रात्री 1 वाजता कोणीतरी हिला सोडायला आलं. बट यार नाइट शिफ्ट करते हैं हम, कंपनी का स्कॉट था वो. अँड अनदर डे मला थोडं डिस्टन्स
घ्यावं लागतं बस स्टॉपपर्यंत जायसाठी. तर मी समोरच्या दादाला म्हटलं की दादा प्लीज मला बस स्टॉपपर्यंत सोडून दे. सो तो मला सोडून देत होता आणि त्यांनी मला असंच बोलता बोलता मी आणि त्याचं डिस्कशन की हो दादा 3 to 1 शिफ्ट असते, मी 1 वाजता येते वगैरे वगैरे वगैरे. सो दादा मला म्हणाला की हो मधुरा मला माहीत आहे तू येते, पण तुला माहीत आहे का काल तुला आपल्या वस्तीतल्या एका मुलाने बघितलं आणि तो मला आज येऊन म्हणत होता की यार मधुरा को छोड़ने तो कल पुलिस आई थी. व्हाट द फक भाई, क्या बोल रहा है तू? मुझे छोड़ने एक पुलिस आई थी. व्हाट इज दिस बिहेवियर? नो, मुझे नहीं सुनना था ये कभी जीवन में भाई. सो मग मी दादाला म्हटलं की तुला तर माहीत आहे ना की असं असं सीन आहे आणि स्कॉट येतात सोडायला, तर तू सांगितलं ना त्याला? तर दादा बोलला की हो मी त्याला सांगितलं की ते त्यांच्या कंपनीची पॉलिसी आहे, त्यांच्या सेफ्टीसाठी ते मार्शल्स येतात, स्कॉट्स येतात सोडायला. सो पर उस दिन से मेरा इतना दिल जला है गाइस. पहिले माहीत तर करून घ्या व्हाट इज़ द स्टोरी, व्हाट वॉज द स्टोरी. अपने ही मन से कुछ भी बोलना. एक लड़की के लिए काफ़ी हर्टिंग होता है ये चीज़ कि कोई बोले कि ये ऐसी है वैसी है या फिर इसको पुलिस छोड़ने. किती बड़ी बात, किती मोठी गोष्ट आहे गाईस ही. म्हणजे लिटरली असं 8-15 दिवस ना तीच गोष्ट अशी माझ्या डोक्यात फिरत होती आणि आय वॉज थॉट की यार अगर सबको ऐसा लग रहा होगा तो कि मेरे को पुलिस छोड़ने आई थी या आती है जो भी मुझे देखता है. सो त्यासाठी मी स्पेशली हा व्हिडिओ केला आहे की नका बोला यार, नका बोला कोणाच्या कॅरेक्टरविषयी, कामाविषयी नको बोला. इफ यू हॅविंग इनकम्प्लीट नॉलेज अबाउट एनिथिंग डोंट स्पीक. पहिले तुम्ही माहीत करून घ्या. बघा मी कोणाला वाईट बोलत नाही आहे इथे, आणि ठीक आहे कोणी त्या स्कॉटला बघितलं तर ऑफकोर्स वाटूही शकतं की ते पोलीस आहे, पण फाइन ना. तुम्ही पहिले माहीत करून घ्या की व्हॉट इज दिस सीन, की क्या है भाई. असं बोलू नका गाईस. पण याच्यातून मी एकच शिकले की आयुष्यात चांगलं करा, वाईट करा, काहीही करा, कोणी ना कोणी तुम्हाला काही ना काही बोलून जातीलच. सो डोंट स्ट्रेस युअरसेल्फ. फाइन. सो ये थी मेरी स्टोरी. तर तुम्हाला यावर काय वाटतं ते मला कमेंटमधून भरभरून सांगा. तुमचं प्रेम द्या आणि भेटूया अशाच खूप साऱ्या स्टोरीजसोबत. बट गाइज इट्स हर्टिंग कि मधुरा को छोड़ने पुलिस. क्यों बोला भाई तूने, क्यों बोला? पहले पता तो कर लेता क्या सीन है. बुरा लगता है बट इट्स ओके. ठीक आहे, लहान असेल काही असेल, लेट इट बी. बट इनकम्प्लीट नॉलेज इज डेंजरस गाईज, डेंजरस. सो पहिले सगळ्या गोष्टी माहीत करा, नंतर कुणाविषयी बोला. दॅट्स इट फॉर टुडे. तर तुम्हाला काय वाटतं यावर तुमचे कमेंट्स नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर डू लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि भेटत राहू. सो बाय बाय.